झाकण गायब असल्याचं समोर आले आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। साकी नाक्यातील दुर्घटनेनंतरही महापालिकेने कुठलाही धडा न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अंधेरी पश्चिम येथील नवरंग सिनेमा समोरील मुख्य रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण गायब झालं होतं। स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर या झाकणाचा शोध घेण्यात आलाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मॅनहोलवर झाकण बसवून संभाव्य दुर्घटना टाळलेली आहे। उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची भावना व्यक्त होतीये। पालिका कुणाच्या मृत्यूची वाट पाहतेय का असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय। तर अंधेरीकरांनी उघड्या मॅनहोलचं तातडीनं सर्वेक्षण करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। तर के पश्चिम प्रभाग परिसरामध्ये मॅनहोलचं झाकणच गायब होतं। कालच्या साकी नाक्यातील दुर्घटनेनंतर संभाव्य धोका असलेली परिस्थिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। अजूनही महापालिकेला जाग आलेली नाही का? अजूनही महापालिका इतका दुर्लक्ष का करते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। महापालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे। काल याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलेलं होतं। महापालिकाला आयुक्तांना अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर असा प्रकार होणार नाही अशी हमी महापौरांनी आयुक्तांनी दिल्यानंतरही जर असा प्रकार समोर येत असेल तर याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्या सोबत आहे। सत्यम, कालच्या साकी नाक्यातल्या दुर्घटनेनंतरही असा गलथान कारभार समोर येतोय। नक्कीच मागे पाहिलं तर आपण मुंबई शहरात ठिकठिकाणी आहे रस्त्याचं काम केलं गेलं आहे आणि याच रस्त्याच्या ठिकाणी आता मॅनहोल माध्यमातून मात्र या मॅनहोलचे जे ढाकण आहे अद्यापही मुंबई शहरात गायब झाल्याचं एक दृश्य आहेत जे समोर येत आहेत। खरं तर मुंबईचा अंधेरी पश्चिम हा हाय प्रोफाईल परिसर असल्यामुळे त्या ठिकाणी देखील जो नवरंग सिनेमा आहे त्याच्या समोर मुख्य रस्त्यावर त्या ठिकाणी मॅनहोलचं ढाकण गायब झालं होतं। याच्या निदर्शनात आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी येतात त्यांनी या ठिकाणी नवीन ढाकण बसवलेलं आहे। सध्या आपण एकंदरीत पाहिलं तर कालच मॅनहोलमध्ये साकी नाका परिसरामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी त्या मॅनहोलमध्ये वाहून दुर्दैवी मृत्यू झाली। त्याच्या नंतर देखील आता आपण पाहिलं तर पालिकेला कुठेतरी जाग येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पालिकेकडून मोठ्या प्रमाणात जे आता अजूनही मुंबई परिसरामध्ये जे रस्ते आहेत या रस्त्यावर मॅनहोल आहे तो उघडाच पाहायला दिसत आहेत। माधवी, सत्यम, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता एक धक्कादायक बातमी आहे उपराजधानी नागपूरमधून। नागपुरात एक